नमस्कार. भारतीय क्रिकेटमधली सगळ्यात मोठी रात्र. एक असा सोहळा जिथे आपल्या देशाच्या खऱ्या हिरोंना सन्मानित केलं जातं. हो, आपण बोलतोय BCCI नमन पुरस्कारांबद्दल. चला बघूया यावर्षी कोण कोण चमकलंय. आपण काय काय बघणार आहोत? आधी तर हे नमन अवॉर्ड्स म्हणजे नक्की काय? मग यातल्या सगळ्यात मोठ्या पुरस्कारामागची गोष्ट काय आहे? या वर्षीचे स्टार्स कोण आहेत? आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे पुरस्कार फक्त एक ट्रॉफी का नाहीत? चला लगेच सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न, हे नमन पुरस्कार म्हणजे नेमकं आहे तरी काय, आणि भारतीय क्रिकेटमध्ये याला इतकं महत्त्व का दिलं जातं? हे बघा, अगदी सोपं आहे. जसे सिनेमांसाठी फिल्मफेअर अवॉर्ड्स असतात ना, तसंच हे आपल्या क्रिकेटर्ससाठी आहेत. BCCI म्हणजे आपल्या भारतातली क्रिकेटची सगळ्यात मोठी संस्था, ती दरवर्षी हा सोहळा आयोजित करते. यात जे खेळाडू वर्षभर सर्वोत्तम खेळलेत, मग ते नवीन असोत किंवा जुने दिग्गज, त्या सगळ्यांचा सन्मान केला जातो. बरं, प्रत्येक मोठ्या पुरस्कारामागे एक भारी गोष्ट असतेच, आणि नमन पुरस्कारातला जो सगळ्यात मोठा सन्मान आहे ना, त्याच्या मागे तर भारतीय क्रिकेटचा पाया रचलेल्या एका महान व्यक्तीची कहाणी आहे. उत्सुकता वाढली ना? चला जाणून घेऊया. हे आहेत कर्नल CK नायडू. माहितीये हे कोण आहेत? हे होते भारताचे वहिले टेस्ट क्रिकेट कॅप्टन. तब्बल 1932 साली त्यांनी टीमचं नेतृत्व केलं होतं. त्यांच्या याच अविश्वसनीय योगदानाला आणि त्यांच्या वारशाला सलाम करण्यासाठी BCCIचा सगळ्यात मोठा जीवनगौरव पुरस्कार त्यांच्या नावाने दिला जातो. विचार करा, किती मोठा सन्मान असेल हा. आणि आता तो क्षण ज्याची आपण सगळेजण वाट बघत होतो. 2026चे तारे कोण आहेत? पाहूया या वर्षीच्या विजेत्यांच्या यादीत कुणाकुणाची नावं कोरली गेली आहेत. या वर्षीचा जीवनगौरव पुरस्कार 3 खऱ्या-खुऱ्या दिग्गजांना मिळालाय. पहिले आहेत द वॉल म्हणून ओळखले जाणारे राहुल द्रविड. दुसरे 1983च्या वर्ल्ड कप विजयाचे हिरो रॉजर बिन्नी. आणि तिसऱ्या, महिला क्रिकेटचा चेहरामोहरा बदलणारी सुपरस्टार मिताली राज. या तिघांनी आपलं आयुष्य क्रिकेटला दिलंय, आणि हा पुरस्कार त्यांच्या याच समर्पणाला एक मानाचा मुजरा आहे. आता बघूया या वर्षाचे बेस्ट इंटरनॅशनल क्रिकेटर्स. पुरुषांमध्ये आपल्या स्टायलिश बॅटिंगने सगळ्यांची मनं जिंकणारा शुभमन गिल ठरलाय पॉली उमरीगर पुरस्काराचा मानकरी. पण महिलांमध्ये जे झालंय ना, ते तर अविश्वसनीय आहे. स्मृती मंधाना सलग 4थ्यांदा बेस्ट क्रिकेटर. विचार करा, सलग 4 वर्ष टॉपवर राहणं. तिने तर कमालच केली आहे. खरं तर इतिहास घडवलाय. पण एक मिनिट थांबा. हे अवॉर्ड्स म्हणजे फक्त विजेत्यांची नावं जाहीर करणं आणि ट्रॉफी देणं इतकंच आहे का? नाही, याचं महत्त्व खूप खोल आहे, खास करून आपल्या सगळ्यांसाठी, आणि त्यातही तरुण पिढीसाठी. कसं? चला बघूया. हे पुरस्कार म्हणजे डेडिकेशन आणि हार्डवर्कचं सेलिब्रेशन आहे. कधीही हार न मानण्याच्या वृत्तीचा उत्सव आहे. हे अवॉर्ड्स बघून लाखो तरुण खेळाडूंना प्रेरणा मिळते की आपणही स्वप्न बघू शकतो आणि ते पूर्ण करू शकतो. आणि हो, जनरल नॉलेजसाठी पण ही नावं लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. शाळेच्या क्विजमध्ये नक्की विचारलं जाऊ शकतं. चला तर एक पटकन रिकॅप करूया. जीवन गौरव पुरस्कार मिळालाय राहुल द्रविड, रॉजर बिन्नी आणि मिताली राज यांना. बेस्ट इंटरनॅशनल क्रिकेटर मेन्स आहे शुभमन गिल, आणि बेस्ट इंटरनॅशनल क्रिकेटर विमेन्स आहे स्मृती मंधना. ही नावं लक्षात ठेवा. आणि आता वेळ आहे एका छोट्या क्विजची. बघूया किती लक्ष होतं. प्रश्न सोपा आहे. सलग 4थ्यांदा बेस्ट विमेन्स इंटरनॅशनल क्रिकेटरचा पुरस्कार कोणी जिंकला? पर्याय आहेत A. मिताली राज, B. दीप्ती शर्मा की C. स्मृती मंधाना. विचार करा आणि उत्तर द्या. आणि हो, पुढच्या वर्षी या लिस्टमध्ये कोणाचं नाव असेल असं वाटतंय? विचार करत राहा.